नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवर। आज शनिवार, बघताय पाऊस येतोय, पावसाचं वातावरण झालं आहे। सकाळ सकाळी फ्रेश वगैरे झालो, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला। आज नाश्त्यामध्ये मेथीचे वडे होते, ते खाल्लं आणि खाल्ल्यानंतर निघालो गॅरेजला। गॅरेजला यायचं कारण होतं की आज मला माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग करायचं होतं। बरेच दिवस झालं गाडीचं सर्व्हिसिंग केलं नव्हतं। गाडी खूप टुकू चालत होती आणि म्हटलं की एकदा सर्व्हिसिंग करून घ्यावं, पण पावसाळा झाल्यानंतर सर्व्हिसिंग करायचं विचार होता, पण पाऊस तर काय थांबायला तयारच नाही म्हटलं, आणि गाडी पण साथ देत नव्हती, म्हणजे डुकू होत होती गाडी। त्याच्यामुळे विचार केला की गाडीचं सर्व्हिसिंग करून घ्यावं आणि नेमकं पाऊस थांबल्यावरतीच निघालो। पण गाडी सर्व्हिसिंग करताना मध्येच पाऊस सुरुवात झाला आणि एवढं धो जोरात पाऊस होता की विचारायला नको। सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे, त्यातल्या त्यात सोलापूर म्हणा, धुळे म्हणा, पुणे म्हणा, या साईडला तर एकदम चिक्कार पाऊस चालू आहे। म्हणजे अक्षरशः घरं पावसाच्या पाण्याने भरत आहे। ॲक्च्युली खूप लोक वैतागलेत पावसाला आणि त्याच्यानंतर खूप नुकसान होतं आहे सध्याला। बघू शकता मी गाडी सर्व्हिसिंग करतो आहे। गाडी सर्व्हिसिंग म्हणजे काय, ऑइल चेंज, त्याच्यानंतर ब्रेक, ॲक्सेलेटर वगैरे सगळं व्यवस्थित चेक करतात ते, आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून सर्व्हिसिंग करून देतो त्याच्यामध्ये। मी ॲक्च्युली पाण्याने धुवायला पण सांगितलं होतं गाडी, पण लाईट पण नव्हते आणि त्यातल्या त्यात नंतरनं पाऊस यायला चालू झाला। म्हटलं की सर्व्हिसिंगमध्ये मला धुवू नको पाणी पाहिजे म्हटलं। का रे, किती शिकला? त्याच्यामुळे ते न धुता घेतलं आणि पावसाच्या पाण्याने स्वच्छ धुवून निघालं। कितीपर्यंत झालं शिक्षण तुझं रे? का बरं गॅरेज कायम शिकताय का? शाळा शिकायचं नाही, हेच काम शिकणार? काय काय शिकले आतापर्यंत? सगळं येतंय। शिक्षण शिकत करायचं रे। थोडं ITI वगैरे कोर्स वगैरे करून 10वीपर्यंत शिक्षण करून आहे ना, ITI करायचं 2 वर्षाचं मेकॅनिकलमध्येच। मग त्याच्यानंतर तुम्ही हे करू शकता। हे दादा शिकवत आहे त्यांना, है ना? पटतंय ना मी बोलेल? तसं करा तुम्ही। शिक्षण इम्पॉर्टंट आहे। शिक्षण का बरं इम्पॉर्टंट आहे माहिती का? शिक्षण, तुम्ही भले स्वतःचा बिझनेस करून स्वतःचं गॅरेज टाकून भरपूर कमवू शकता, पण छोकरी पाने के लिए तो शिक्षण चाहिए, है ना? चलो। कसा वाटला मुलांचा इंटरव्ह्यू? ॲक्च्युली मी त्यांना म्हटलं की काम करा, त्याच्याबद्दल काही नाही, परिस्थितीनुसार ते तुम्हाला करावंच लागतं, पण त्याचबरोबर तुम्ही शिक्षण चालू ठेवा। शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या जीवनामध्ये। शिक्षण असेल तरच सगळं आहे, तर त्याचं महत्त्व मी त्यांना पटवून दिलं। आणि बघू शकता आहे सर्व्हिसिंगचं सगळं व्यवस्थित झालं। नंतरनं थोडं फॉल्ट झाला होता, त्याच्यामुळे मी परत उघडायला सांगितलं आणि चेक करायला सांगितलं की व्यवस्थित सगळं फिटिंग वगैरे केलं आहे का त्यातलं। बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिसिंग करून दिलं। ब्रेक वगैरे थोडे लूज झालं होतं, ते सगळं फिटिंग वगैरे करून चेक केलं आणि व्यवस्थित ऑइल चेंज वगैरे करून दिलं। बघू शकता गाडी आपली पूर्ण परफेक्ट झालेली आहे। आता पाण्याने स्वच्छ धुवून देणार होता गाडी, पण पावसाचं वातावरण झाल्यामुळे आणि त्याचबरोबर धो पावसाला सुरुवात झाल्यामुळे म्हटलं की ते डिनाय केलं, आणि आता दसरा जवळ येतो तेव्हाच आपल्याला धुवायची आहे गाडी, तर तेव्हा धुवूया म्हटलं। आणि एवढं सगळं झालं आणि निघालो घराकडे। घरी गेल्यानंतर रेस्ट केलं, रेस्ट वगैरे करून थोडंफार बाहेर जायचं होतं म्हणून निघालो बाहेर। बघू शकता, चला निघूया घरी आणि भेटूया संध्याकाळी। संध्याकाळचं वातावरण झालं होतं, पाऊस तर काही पडतच होता, बारीक पाऊस। नंतर आमचं जेवायचं प्लॅन झालं, बाहेर जेवायचं, म्हणून आम्ही आलो इकडे फूड रेस्टोला। फूड रेस्टो म्हणजे इथे थोडं ठराविक दुकान आहे, नॉन व्हेज सगळ्या गोष्टी मिळतात। आम्हाला व्हेज खायचं होतं। बघू शकता विहान तिथं फूड रेस्टोला आल्यावरती कसं त्याचं एन्जॉय धमाल चालू आहे। त्याच्या अंगावरती पाऊस पडला, त्याला बारीक पाऊस पडत होता, पावसाचा आनंद तो घेत होता। बघू शकता मेनू ऑर्डर करत होतो आणि मेनू चॉईस विहान दादाच करत होते। त्याला माहिती आहे बसल्यानंतर मेनू ऑर्डर करायचा असतो, म्हणून तो पुस्तक घेतला, मेनू कार्ड पुस्तक म्हणजे, तर त्यातला ऑर्डर तो बघत होता आणि बघता बघता आमच्याकडे पण बघत होता। मग
त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर घेतला. मला लाईटली जेवायचं होतं, त्यामुळे पनीरची भाजी, मटर पनीर आणि रोटी, बटर नान वगैरे सांगितलं आणि ऑर्डर 5च मिनटामध्ये आला. बघू शकता VL धमाल, हे बघू शकता ऑर्डर. त्याच्यानंतर हे ऑर्डर केलं. ह्याच्यानंतर आम्ही परत रोटी घेतली आणि त्यानंतर पुलाव घेतला आणि धमाल केली, मजा केली. कसा वाटला व्हिडिओ